पाऊस झाला, कपाशी लावून झाली, दादाबाबांनी घेतलं ना उघडून. आता कुठून आणायचं पाणी याला? त्याच्यात लवाळा मरणाचा उगलाय. काय बाळासाहेब, काय म्हणतो सचिन भाऊ? काय उपटीत? हे काय लवाळा उपटितोय? काय वळा त्याला असं खांदून घ्यायचं कुदळी ना. अहो खांदून बी परत येत ना ते, त्यापेक्षा म्हणलं थोडं थोडं घ्यावं उपटून, आई थोडं थोडं तवर. अहो या असं तुटलं का ते परत फुटत, त्याच्यापेक्षा कुदळी ना घ्यायचं, खांदून काढून घ्यायचं डायरेक्ट बेटर ते. वैताग आला भाऊ, हे पाऊस पडा ना काय व्हायना पहा ना. आता कपाशी लवस तोडतो मरणाचा पाऊस झाला. अहो पाऊस एका दिवसाती नेगा बळणी का एका दिवसाती हे घ्या एकदा का पाहिलं काढून. पावसाची कुठं बसायचा? हा तेच काढावं म्हणलं, मग पाऊस काय पाऊस अर्धा तासात पाऊस येईल, पण गबळणी का काही पण येईना ना पाऊस. आता याला पाणी कुठून आणायचं आता? खुरपून घ्या तुम्ही. ये बाय तुम्ही दोघं सांगच का हा आलंय ते. काय म्हणतो सचिन भाऊ? झालं ते तुम्हाला गावात बिवत काढायला लावलं होतं, निर्मळ केलं नाही उलस कबीन रान. आगाच पाहू म्हणलं, 2-3 माणसं लावा लागेल. हे म्हणते तसं करून घेऊ. हे लावळ उपटून राहिले, हे सगळा खुडून येतो ना, परत उपटून जमणार नाही म्हणते ते. येणे काय म्हणे कुदळीने काढा म्हणते. कुदळीनं खांदून किती घ्यायचं. माणसं लावा लागल? 4-5. हा अहो काय 4-5 माणसं लागतील याला. हा. दोघांनी 2 सारे धरते, जायचं यायचं 4-5 गारकात होऊन जाईल. ए तुमचं जाऊन दे मरून दे, मी त्याचसाठी नाही आले जरा. मग ते माझ्या इथं फोन आला होता. काय आला? अहो वारला असं कुणी जात टपकन हा? तिला. वारलं नाही मग? यांचं लय 2-3 वर्षापासून चाललं होतं का तुझ्या आपल्याला आमरस खायलाच बोलीत आमरस नाही, खायला तुझ्या वय. आमरस खायलाच बोलीत नाही. आता तिनं या वर्षी बोलिलं तर यांचं लगेच म्हणे कशाला. आमरस खायला बोलवलं का? मग जाती एवढ्या लांब आमरस खायला? आमरस खायला बोलवलं ना, एवढं गडबडीत काय आल्या मग एवढं? मी म्हणलं काय बा एवढी गडबड आली एवढी झाली. अहो मग हे नेतात का? एक तर ते त्यांचं कसं आहे, मग एकदा गेले का परत यांना बोलवीत नाहीत. मग या जाऊन मग बाळासाहेब. कुठं जाता सचिन भाऊ? का मग? पहिले दिवस वेगळे होते, आता दिवस वेगळे. काय पहिले होतो बँकेत कामाला, मस्त गाडी बिडी होती, जर कडक मध्ये जायचो. आता कुठं जाता? आता आहे का ढबड्या आपल्याकडे जायला तिथं? जाऊ दे ना, गाडी गेली ते गेलं, पण कपडे तर असतील ना पहिले जुने, त्याचीच तरी करायची मस्त. तेच पार पार चुरगळून पार उशीर घालायची बारी आली त्या कपड्यांची. हा अहो एक काम करा, मा शर्ट दा घेऊन एक पांढरा इस्त्री करून ठेवले मी. हा का? त्याच्यात दोनदा हा. घालावं लागेल त्यांना. हा त्याच्यात दोनदा घालावं लागेल यांना. कोणला नाही नाही करता येईन ऍडजस्ट. करायचं अशी घडी घालायची. आता काय झालं माहिती का? उलट झालंय. ओ, टपकन या, मी चालले जरा पुढं. पटकन या, मी आवरून राहिले पटकन. हा जाय आलो हा. मी. लगेच या हा. जरा, गप्पाच्या नादी लागू नका. काय आमरस खायला जायचं का काय तसं जायचं? एवढ्या लांब जायचं, सारे 2 वाटे आमरस यायचा वाट्याला, त्याच्यात 400-500 रुपये खर्च करून जायचं. कुणी शिकवलं? पण बायाचं लय अवघड आहे. बायको तर अशी गडबड करते तसं मिळेल भेटणार हा. तिला. हा? माहेर म्हणलं काय असंच व्हायचं की. पहिले कसं होतं माहिती का? पहिले गाडी घोडी आपलं तेच साडूदरशी कमजोर होता, आपण खूप आकडमध्ये जायचो तिथं. आणि आता त्यो बाबा येईन छापमध्ये ना आपण जायचं कोंबडीवानी. आता कसं अवघड झालं नाही. म्हणजे ते साडू सुधारला का तुमचा? सुधारला म्हणजे शेतीमध्ये मरणाचा पैसा भेटला ना बाबाला. हा कांदा बिंदा मरणाचा केला, कांद्यावर ऊसावर मरणाचा टौक झाला. गाडी बिडी घेतली, बंगला बिंगला बांधलाय. आता खूप आकडमध्ये राहतो. म्हणजे नवी मोठी गाडी घेतली का? हा मोठी गाडी घेतली आपल्यापेक्षा. आता तुम्ही एक काम करा, हा. थोड्या वेळ भाडं तरी का व्हायना, चांगली गाडी करून जा. भाडं द्यायला नको का त्याला पैसे खिशात? आता जायची पंचायत आहे. मग काय याला जाता चव घालायला. आता ही बाया बसली उरून जावा लागणार आहे. आणि तुम्ही आले का जाऊन? मी 2दा गेलो. 2दा? आणि मग 2दा का बरं? अहो, एकदा पहिल्यांदा बोलवलं. हा. मग गेलो. हा. आणि एकदा असं अचानक गेलतो, तिथे त्यांचा आमरसाचा कार्यक्रम चालू होता. असं डबल झालं. शाळेला म्हणजे तुमचं 2दा झालं बा. हा, काही कपडे बिपडे घेतले का? कपडे नाही घेतले, चप्पल घेतली. चप्पल? हा पहा ना. चप्पल मग भारी घेतली बा. हा, ही दुसऱ्यांदी चप्पल घेतली, पहिल्यांदी कपडे घेतले होते. कपडे घेतले होते पहिल्यांदा? हा. आमचे घेते का नाही काय नको काय ते कपडे. घेतील ना. आईचे घेते, त्यांची परिस्थिती नादानाची. साडू आयदर शिक टाकाटक, पण त्यांची परिस्थिती आहे नादान. साडू नाही घ्यायचा का मग? साडू काय घ्यायचा? साडूला आम्ही गाडीत घेत नव्हतो, तो आपल्याला कपडे घ्यायचा का? हा, तो पहिला बदला काढायला बसला. हा आता ते लय अवघड आहे. चला जातो मी, बाया बसली असते हा. आवरून. नाही काही ना, हा. सटाक्या मोठमोठ्या सोडा. ते तर आपल्या रक्तात आहे हो. त्याच्या मोठमोठ्याला का पाणी आता. आता मग ते असू नाही तर नसू. मग काय चालेल लवकर. आई गुळगुळ राहते बायांची. इतर वेळेस लय टपक्यान निघती. आज तिचा पाय निघा ना, ते साडू पुढे जाईन तर आमरस राहीन का तिथं? हा. हा, तुमच्या नादात बिगर चपलीच निघाली.
निघाले होते मी. टपक्यान निघायचं ते जाऊन बसले ते पुढं 10-12 फोन झाले त्याचे सकाळपासून माहिती 10 का बरं फोन झाले म्हणजे तुम्हाला काही काम नाही व्याज मस्त आयतं पाणी घ्या तर एक तर पावसा पाण्याचं सारं वल्ल सरपण वाळेल सरपण सुद्धा आणता येत नाही तुम्हाला. ते चूल फुकू पार आतडे बाहेर आले माझे. ए आता नको किरकिर घालू तिघं आणि काम चल लवकर. माणसाला. ऐक मी काय म्हणतो हा तिथं त्यांना कोणाला माहिती नाही आपली काम गेलेलं आहे हे गेलेलं आहे सगळं काही गाडी नाही घोडी नाही काही नाही आपल्याकडे हा. तिथं कोणाला काही म्हणायचं नाही बरं का नाही आपलं आपलं आक्कडमध्ये राहायचं आपल्या पहिल्या पावर मध्ये बरं का. हा. हा चल तू आता नाही मायरा ताजा आमरस आहे तर गिळून नाही निघाले नाही तर गिळल्याशिवाय बाहेर नाही निघत तुम्ही. अगं मग तिथं एवढं आपल्याला हौशीने बोलवलं तिथं 2 घा जादा गेले पाहिजे ना. हा आमरस आहे म्हणून ना. मी काय नाही तर म्हणतो? मला तर कातड नाही पाहायला भेटलं आतापर्यंत. मी काय म्हणतो हा त्यांनी जर विचारलं मोठी गाडी कमून आणली तर मोठी गाडी ती सर्व्हिसिंगला नेलेली म्हणा त्या लोकांनी. हा बर हा चला हा आता गाडी पाहावं लागेल जायला अवघड आहे. तुमच्या जाकड आल्या तरी कव्हर करायच्या काय माहिती. घडीभर बसा ना कुठं तरी. पोरगी मी गाडी पाहतो एखादी येते काय मागून. तुम्ही गाडी पाहतो पण माझा पाय गळून गेले बसायचे. अरे कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं राव यांना. अहो हे तर ते आहे ना. अरे हा साडू पाय तुझी बहीण सुद्धा ओळख द्याय ना कशी महाराणीवाणी बसली आणि तो साडू तर पाय कसा आमदारावानी बसलाय. अहो साडू मी तुमचा साडू ओळखा ना ओळखा. अरे हे तर लय मोठे साहेब होते ना आपली तर लय उडवायचे शेतकऱ्याची. आता घ्यायचं का नाही यांना मग काय अहो, करायचं. घ्या ना. हा बरं तू म्हणते तर मग चला बसा. मागच्या वर्षी काय थोडं आठवा बरं आपण असंच चाललो होतो आमरस खायला. साडू आठवा बरं जरशी. काढून दे त्याच्यात. साडू अरे तुझी बहीण आहे ना. थांबा ना हीच गाडीत दाची मला दिसू राहिलं गप्पा पाहू नको तिकडं. अरे तुझी बहीण आहे ना. थांबा ना. आता जाऊ दे जुन्या आठवणी कुठं गाडी जाता. म्हणजे आठवलं बा याचा अर्थ. खाली उतरून द्यायच्या लायकीचा साडू आहे पण आता चला शेतकऱ्याचं मन लय मोठे जाऊ दे मरू दे. थांबवली हा हे पुढे पहा ना काय हायवे लागलाय हायवे भारीतला. गाडी नाही जाणार अजिबात. 7-8 लाखाची गाडीचं नुकसान होईल माझ्या. ए चल रे घे पिशव्या चल. घ्या तुमच्या खायच्या पिशव्या का. हा खायचं काही आता सासूरवाडीला म्हणल्यावर खायला प्यायला तर घेतो ना माणूस. आम्ही काय झालं ए, ते केळं घे आणि ते आंबे पण घे सफरचंद पण घे. गाडीत काही ठेवू नको. माझं काय कसं आहे सासरवाडीला जायचं म्हणल्यावर माणूस काही काय ना आता ते म्हातारे माणसं आहे. आपण काही म्हणजे घेतलं पाहिजे खायला जास्त कमी. माझं काय झालं माहिती का तुम्ही घ्या नेमकं? ना ते गाडीतलं घ्या ना तुमचं आणलेलं. तेच सांगतो आपली गाडी असली म्हणजे माणूस टपक्यान पुढे उतरून घेता येतं. आम्ही काय झालं म्हणलं आता लय दिवस झालं बसनी गेलो नाही. एक्सप्रेसने आले बा डायरेक्ट. बसनी आलो ना बसनी हा थांबली नाही का स्टँडवर. डायरेक्ट इथं उतरवलं तिने. पुढं काट्यात तुम्ही घेतलं तिथं. तिथं उतरवलं का. हा. तिथं काय बस स्टॉप झालं. मग थांबलो होतो येऊन अहो तिथं. तिथं कुणी आडवा गेला तरी थांबत नाही बस तिथं. तुम्हाला तुमच्यासाठी थांबली का. सांग ना तू तिथं उतरलो म्हणून. आता मी काय सांगू. चला असू दे चला. हा, काय अडचण नाही. आम्ही घेतलेलं आहे खायला खाली पडलेलं. हा खाली पडलो होतो. हा खातात काय खा कसं आहे आपण खाऊ कटाळलोय. ज्याला भेटत नाही त्याला असंच करते. उन्हाने लय डोळ्याला त्रास होतोय आता. ऊन सहन नाही होत. ते कसं आहे उन्हात जायची सवयच नाही राहिली हो. हा दिवसभर ढेकळत राहता ना. ढेकळात म्हणजे आम्ही मग आता रानात माणसं राहतात कामाला. मी बंगल्यात राहतो एसी मध्ये त्याच्यामुळे तर सवय नाही ना. आता ते रानात जायचं सोडून दिलं त्यांनी. ते त्याला किती जमाना झाला. अयो मी म्हणलं आपले पहिल्यासारखं नाही आता कोण करतय. ते साखळी काय झाली गळ्यातली सोन्याची. ती घरी ते काढून आपण ठेव. मागच्या वेळेस आलतो त्यावेळेस होती. घरी काढून ठेवले. कांडळली दाजी. तुमचं नेकलेस कुठे गेलं. ते बी कांडळलं. अरे देवा. ते थोडं पाणी खराब आहे ना आंघोळीच्या टायमाला ते तुटू राहिलं त्याच्यामुळं घरात काढून ठेवतो आम्ही. मग घरात ठेवी हा, हा. आणि कसं अंगठ्या 4 होत्या त्या.
एसटीने यायचं होतं ना. लय बारीक लक्ष आहे तुमचं. असं नाही नाही, मागच्या वेळेस तुम्ही दाखवत होते पुढे पुढे हात करून, अहो. म्हणून म्हणलं आता हात खिशात कस काय घालू राहिले भाऊ? एसटीने यायचं होतं, नको अडचण रस्त्यात. हा चोरी मारीचं ना. हा, चोरी मारीचं. हा, नाही खरंय त्याच्यामुळं बुट नाही पायात काही नाही. ऊन आणि गरमत ते पायाला लई, मग मोकळ ढाकळ चपला असं, असं, असं. बरं राहत. हा, नाही खरंय खरंय. पुरी देण आली. बाई बरं आहे का? हा हा बरे खुशाल तुमचं. बरी का बरं चल बाई. अगं बाई लेकरं आले ग ऊन आता या पुरीच्या डोक्यात घालायचं ना काही तुम्ही. घातलं होतं. नाही नाही, तिला कसं ऊन लागन हो? ती आपल्या 4 व्हीलर मध्ये आणलंय त्यांना. हा गाडी हा. चालली मोठ्या गाडी नाही तर त्यांची ते असे गाड्या बदलीत बदलीत चालले, किती ऊन लागलं असतं बाळाला. बदलीत नाही, डायरेक्ट गाडी होती, पण मग ही म्हणी बा नाही पण आता तिथून का व्हायना तुम्हाला यावं लागलं असतं बस स्टॉप पासून. हा हा तेवढं यावं लागलं किती असतं ऊन बरं का. लागलं असतं लेकराला. तुमचं जाऊ द्या हो. पण गाडी कुठे लावली मोठी? आपली गाडी ते तिथं लावली. तिथं नेमकं आहे ना चिखल झालेला होता लय. याची गाडी हा. यांना कशाची गाडी? गाडी हो ते गाडीने आलते ते काळी पिवळी नाही 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 नाही, आपली गाडी ना ती सर्व्हिसिंग वाला गेला ना सर्व्हिसिंगला घेऊन, त्याच्यामुळे मग आम्ही काय लय दिवस झाले एसटीचा प्रवासच नाही, ही म्हणे एसटीने जाऊ, म्हणलं चला मग एसटीने. सर्व्हिसिंगला किती दिवस लागते हो? हो पण मोटरसायकल आणायची ना मग अक्का. अगं पेट पेट्रोल नाही तुला म्हणलं. पेट्रोल नाही. पेट्रोलचं काही नाही चला, बा, या, साधू. या. कळलं तेच आम्हाला, कळतं सगळं. आम्ही काय उन्हाने ढवळे झालो का? हे दे ना पिशवी दे ना. हे का दिली नाही का? हा बघा त्याच्यात आहे ना सफरचंद आहेत, भुईमुगाच्या शेंगा आहेत अगं बाई आणि आंबे आंबे आणले पण का? आहेत. हा केशर आहे केशर. अगं बाई मला लय आंबे आवडते. बरं झालं तुमच्या ध्यानात राहिलं का केळी पण पाहुणे? आहेत. हा दर बाई केळ खाय दर. तुला म्हणलं होतं काहीतरी थांबून रस्त्यात घेत, तुझं लय गडबड. नाही बाई पाहुण्याला काळजी बाई मी आली. आता कसं आहे, म्हातारे माणसं आहे, माणूस कधीच्या मध्ये येतं, खायला नको का मग? पण प्यायच्या पाण्याचेच लय हाल आहेत. इतर वेळेस नाही होत, पण वाऱ्या वाजून लाईट जाती ना ती बोर बंद पडा, तो लाईटच नाही 2 दिवस बसून. का सासूबाई तुम्हाला आठवतं का काय मागच्या वेळेस आलतो आम्ही साडू त्यावेळेस तुम्ही मला पाण्याला पाठवलं होतं, 2 ड्रम भरून आणले होते मी. हो बाई, खरंच पण खरंच नाही नाही म्हणलो अजिबात हा. पाहुणा कधीच नाही नाही म्हणले. मग तुम्हाला काय वाटतंय पाहुणा नाही म्हणते का? हे नाही नाही म्हणणार. हे रपारपा 2-4 ड्रम आणून होते सारे हांडे भांडे भरते वापरायला सुद्धा चालेल का? चालेल. मशीनला पाणी प्यायला सुद्धा पाणी आणून होते ते. नाही नाही म्हणणारच नाही ते. आपण गेलो असतो संग मग कुठं पाण्याला. नाही नाही, आता आहे ना मला आहे का काय झालंय, बऱ्याच दिवसापासून असं उन्हात जात नाही ना, हा. त्याच्यामुळे जास्त तकलीफ होऊ राहिली आता. जरा बसतो मी जरा. भूक लागली असली तर आंबा खातो. हो नाही अजिबात नाही. तर आंबा कधी खाऊ तिला विचारा ना, कधी खातो का? इकडे आम्ही खातो ना. आमरस होईल ना. हा हे आंबे आतात फोडल्यावर कसं व्हायचं? द्या ना सासूबाई, द्या एखादा त्यांना मागत येत. हात केलता त्यांनी हो, हात केलता मग द्या ना. काय आंबा का? हा नाही त्यांना कायची भूक. नाही हो, त्यांनी आता हात केलता असं पुढे द्या म्हणून. नाही मी सकाळी थोडं गडबडीत आलो ना, मी उपाशीच आलो होतो ना, हा, भूक मग पाहायची खा म्हणजे. ना, खा ना. मग कवर द्या ना जाणार सासूबाई, माणसाने द्या. आता. अहो, खायची वस्तू खायसाठी आणली. खा खा खा. केळा खातावर केळा खा. केळ खा. एवढं घे ना. घे ना पाहुणे हो हो. नाही अजिबात नाही, आपण तर खातच नाही हो. नसन खातो घ्या इकडे. खाऊन खाऊन कंटाळा आलाय. द्या ना, घ्या. द्या हो, त्याला भूक लागली ती सासूबाई, द्या ना 2 द्या ना, खाऊ द्या. अहो 2 डझन आहेत ते, कमी नाहीत. घ्या, घ्या, घ्या. बस बस आता काही टेन्शन नाही. काय होय वो पाहू इकडं घे माझ्याकडे आता. का म्हणून? माझ्या डोक्यात नव्हता अंडा घ्यायचा. हा ते लोक पाहतील म्हणून एका काय आहे मग हा? तुम्हालाच नाव आठवतील मला ठेवायचेत का? घ्या इकडं. मला नाव आठवते ना तुला तुला चांगलं मानतीन आईला म्हणशील खरंच हुशार बाय भाऊ. म्हणूनच घेतलाय. आणि लोकांचं काय करायचं? लोक घोड्यावर चालू देत नाही, पायी चालू देत नाही. तुमचा तर जीव आहे ना मायात. हा. एवढं चढ चढून कवा अंडा आणला असता. चला लोकाला काय प्यायचं? हा नाही नाही खरं आहे बाबा तुझं खरं आहे. तो कोणी आहे ना म्हणजे बुद्धी विकत घ्यावा अक्कल आहे का नाही. विकत घ्यायची काय गरज आहे तुम्हाला? मी फुकट देते, लोकांना देत नाही. फुकटही नको देऊन इकात तर बोलूच नको. माझ्यापाशी लय ज्ञान आहे, पण मी फक्त तुम्हाला नको देते. नको 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 ते मग ज्ञानही नको तो पैसेच राहू दे तो ज्ञान. तू तुझ्या आईवानीची. मी माझे वेणी हा, म्हणजे मग पहिलं आपलं बरं होतं, जर बरं होतं तर ते आपल्या बरोबर पुढं पुढं करायचे. हा फार लोटांगण घ्यायची बारी ना. आता पाहिलं का आपल्याला इचिरी ना, पाणी आणा आणि आण आणि ते आणा, मोठे जावं लहान जावं कशी पुढं पुढं करू राहिले, पाहिलं का आता. तुम्ही त्यांची मस्त मजा पाहिली तेव्हा. आता त्यांना बहुत्या जरा तुमची मजा. काय करा तू उठले आणि करू राहिले. तुम्ही खाल्लं का नाही, कधी पाहिलं का नाही, असं करू अगं राहिले. भूक लागली मरणाची, भूक तशी लागली. दिलं दामटून तू उपाशी तापाशी. मग तुम्हाला वाटाण म्हणले होते 10 रुपयाची भाजी घ्या म्हणून. मी बी खाल्ले असते दोनच्या. आईला इनो पुढे घ्यायला लागत होते रे. जिरा न दे आपण सकाळी ते इडली डोसा ते बर्फी
ते असं जिरा ना हा ना तुम्ही नाश्त्याला इडली डोसे खाऊन आले का? हा मग आता येता का मग पाणी घेऊन जावंच लागेल हा या जावंच लागेल का? आता ते पाणी म्हणतात, नाही पाहुणे असं- प्यायला नाही मशीनला पाणी नाही ते तुमची मामा कवर म्हशी वाटते आता मग किती आता चालेल? पाण्याची काय करायचं? आमरसच करायचं, पाण्याची काय करायचं? प्यायला पाणी नाही लागायचं का जा टपक्यात अंडा कुठे? ते तिकडे ड्रम ठेवले पाण्याच्या टाकीकडे काय झालं? काय हो? काय झालं पायला चांगला वाटतं. ला टाकला हा लय खालीवर जागा आहे. उडी कशाला मारली हो उडी नाही तिथं, ते हे दगड होता म्हणलं इकडे पाय टाकावा. पायच मुड आपला आता. काय मुडप हा ना मुरगाळला ना. माझ्या इला मोडता येतो पाय. मोड- हा अगं मोडायचं नाही, सोडायचं आहे. जोडायचा चोळायचा आणि जोडायचा हा सासूबाईला जमत मला जमत हा सासूबाई दवाखान्यात नीट नाही होत लवकर अहो, तो आहे ना मुरगाळा नाही, सटकतो मा पाय बसून जातो 5-10 मिनिटांमध्ये. 5-10 मिनिटात नाही बसणार बसून घ्यावा लागेल त्यो अहो, सासूबाई तू कुठं धरून राहिली? सासूबाई धरा. अहो, पाहुणे बसून नाही लगेच. ऐका. अहो, लगेच अहो, बसून हे जातो. अवघड होतंय पाय पुन्हा चालता नाही येत तुम्हाला आयुष्यभर अहो नाही 5-10 मिनिटाचा खेळ आहे तो. द्या पाय द्या पाय पाहुणे तुम्ही सरळ करा खटकन नीट करते काय झालं बरं झालं वाटतं आला. बरं झालं हा, मोकळा झाला मोकळा आहे काय? मग ते तिथं हांडा ठेवले बरं झालं लगेच बरं झालं का अरे मग आता पाया द्यायचा नाही. पण क्लिअर झाला किती कुठे पाय पाय म्हणजे तवर केला रे पाय हा ना राव. लगेच नीट झाला तर पाय पडला असता तर किती पटकन नीट झाला असता. लगेच गुण बरं घ्यायला. झालं बरं झालं. हा ही पायवळी आहे ती, लय लोक आहेत तिचे गुणाचे मुरगळे तिकडला काढायचे. दुखत होता तो पाय दुखत होता. नाही व्यवस्थित नाही व्यवस्थित. क्लिअर झाले ना हा, आता मग- पाण्याला चालले ते कस काय क्लिअर झाली ती आता या मग पटकन पाणी घेऊन पाहुणे. घेऊन मग हा कुठे आहे ड्रम? ते तिकडे हे तिथं 2-4 ड्रम आहेत 2-4 टाकी भरा फुल सगळे नका नेऊ एक कट्टी 2-2 निवा आपलं काय काय मी तरी 2-4 गरके मारायचे दिवसभर पुढे ड्रम तरी काय वैताग झाला बा. पुढे आलो पुढे ड्रम नेत बस होता, हांडाच घेऊन जाऊ. ते ड्रम 35 लिटरचा, सारं वजन 25 किलो आपलं. इकडूनच आणावं लागेल. जातो बा आता काय करतो. पाहुणे तुम्ही काय आले इकडं आता तुम्हीच बोलवलं ना आमरस खायला. अहो इकडे काय आले घरी थांबायचं ना मला युस्तावर सासूबाईनी पाण्याला पाठवलं मला. अहो मी आलो होतो पाणी घेऊन पाहुणे हो तुम्ही बसायचं घरी काय सांगू, मी तिथं बसलो होतो, साडून यांनी दिलं मला पाण्याला काढून. ते म्हणे पाणी आणा म्हणे, तसं स्वयंपाक होणार नाही म्हणे. अरे 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 लय अवघड आहे पाहुणे बाबा. तिकडं तसंच आणि इकडं असंच झालं. आता काय सांगू तुम्हाला. तशीच आहे मग अख्खं आयुष्य पाणी वाता चाललंय पाहुणे हो तुमचं तसं माझं आहे मामा. काय करता लय अवघड नाही आता बाबा. अहो माझं पण लय पाहुणे हो माहिती हो एक काम करा, आता तुम्ही एवढं भरून आणा, मी एवढं घेऊन जातो तो. असं म्हणता का एकाच भागणार नाही की पाहुणे हो झाडू बी आलेले लहाने, त्यांना बी घेऊन येतो मग. लहाने जावई आलेले का हा अहो चला मग चला हा चला लय आनंद झाला तुम्हाला ते म्हणल्यावर. अहो तसं नाही पण कधीची नवत येते ते चला मग काय. आता तुमची मस्त तिसरी वेळ आहे यायची पण त्यांची वर्षातून एकदाच येते ते पाहुणे हो हा का? चला चला मग आले बोय. येऊ का अगं लयच गोडवानी पडाय का ताईवाले हा अगं बाई तो नेकलेस काय झालं कांडाळा काय तो बी नाही घरी काढून ठेवलेलं गरमट आहे ना घामोळे येतात त्याच्यामुळे मग गलमट टाकीने झाली बाई कानातलं गळ्यातलं गोडवानी अगं तो अगं हे काय ग पळ्या नाही धड पत्तन हे काय गोल गोळा घातला खायचा अगं बाई नकली तेच काल बाजारातून घेतलं इकडे यायचं म्हणून. नाही तर काही होतं का तरी ठेवलं का जावं काही. माझ्या अक्काला काहीच नाही राहिलं हे कानातलं बाजारचं आहे का अक्का ते बी बाजारचं आहे, काय नाही ठेवलं त्या अगं जावं. पण पाहुण्याचं काम काय नाही गेलं बाई अगं ते एका पुरीला नाही ते ना ती बँकच दब झाली. अगं तो चांगलं म्हणत होती शेतकरी पाहू ताव मलाच लय हाऊस होती. तेव्हा तुला तिला म्हणतो ते शेतकरी का शेतकरी नाही मला नोकरीवाला लागतो सरीसवाला लागतो मी शेतीत काम नाही करायचे आता बरं ना हे असं सारं दपून बसलं. बाई पाय योगाचे पहिले लय हाल होते बाई मग दागिने नाही डुगिने नाही साड्या नाही चांगल्या चप्पल नाही गाडी तर अजिबात नाही इकडे यायचं ठरलं का लेकर हाताला धरले का चालले पाय पाय मग अख्खा कार गाडीत यायची बाई बाई अक्का तुम्ही कशात आले ग कशात बाई यांच्याच गाडीत आलो बाई आम्ही. कमून रडती बाई ती काय लोकांची गाडी होती का गप्प
लोकांची नाही बाई, बहीण आपली आहे, मेवना काय आपला आहे का? त्यांच्या मनात असनच ना का यांनी आपल्याला तव पै पै आणलं मला त्यांचं घेतलं म्हणलं नाही. चांगलं ते बोला त्यात फटकन फक्त ताई. हा खरंच तो नवऱ्याचं म्हणलंही साथ आहे. हा. माय नवऱ्याचं तसं नाही अगं म्हणून बाई, असं झालं. मग अगं पण दिवस बसून नाही राहत कोणाचं असं करू नये. तो नवऱ्याला लई लहान जावायची साडूची उदाल्या करायच्या. तुम्हाला गाडीत नाही साडू आणि तुम्ही हा. पैसे आले का? मग. आणि आता पाय बरं कसे दिवस बदलले. पण तो पाहुणं खरंच तू म्हणती ना तो लहान जावं लई खरंच चांगला आहे. चांगलं मग, बाई. हा. एक वेळेस मग बी चुकलं बाई म्या लय पाहुण्याला हे केलं. तुम्हाला ढेकळात टाकलं तर काही व्हायचं नाही. हा. आमका नाही तमका नाही किती बोलले मी लहान पाहुण्याला. पण शेवटी काय ते ढेकळाच उपयोगी आले म्हणायचे. मग. हे नोकरीचा काय उपयोग झाला बरं पाहुण्याचा? काय उपयोग झाला ना? आता तुम्हालाच काहीतरी सोयीला लावून द्या नाही त्यांना. आता काय सोयला लावली त्या पाहुण्याला धरणं येत रानातलं काम नाही काय काय करा बाई. मग डोकं बंद पडलं. यांची तर मस्त काम असत कच काय म्हणावं लहान पाहुण्याला मोठ्या पाहुण्याला नेता का कामाला म्हणून. हा, ते मस्त नेते पण हे गेलं आले पाहिजे पाहिजे नाही. ना. हा खिशात नाही आनंद बाजीराव म्हणा असं तर अक्कड येतो जावायची. हा बोल ना. अरे 2 लाख पाठवायचेत ना. जावाई अरे देतो ऑनलाईन पाठवून. नाही तर मग आता सासूवाडीला आलेलं आहे, नाही तर तुला चेक भरून दिला असतं लगेच. 5 लागत असले तर 5 देतो. तू कशाला काळजी करतोस? राम राम मामा. राम राम राम. कस काय मजेत आहे ना? एकदम मजेत आहे. ए पाठवतो रे तुला नंतर बोलतो. हं? काय साडूला काळजी हे धरा साडू. अहो काय करता असं? चेक कोणाला द्यायचा ना? ते जोडीदार आहेत. अहो, काय ते गरज मोठे होती थोडी businessman. म्हणलं जाऊ दे आता 2-1 लाखाचं काय एवढं नाही का? थोडेफार शितुडे आमच्या अंगावर उडवा. हा इथं चिखल नाही ना. चिखल नाही अहो, इथं. याचे नाही मग हो? म्हणलं एखादा चेक आमच्या नावाने द्या भरून बा असं. काय काय गरज पडली तुम्हाला? आता लय अडचण आहे, आता काय हॉटेलला काय हवाला सांगायचं. जायला का? तुमच्याकडे अंगठी आहे तुमच्याकडे साखरी काय केली ती? नाही घरी काढून ठेवले ना. ते जाऊ दे बाबा. आता कशा दुकावरचे खपले काढता. घ्या द्या उचलून दामटून दिलं त्यांना नोकरीवरून. धरा दमटून दिलं? घ्या उचलून. ऐका मला तर हा. शक होतच तुमच्यावर पाहुणे हो. घ्या. अहो, धरू लागला तिला. उलटे पालटे कुठं नाही केले तिथे. वाचा अरे. केला पण तिकडे पोरीला डोळा मारला आणि दिलं तिकडे दामटून यांना. चला 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 जाऊ दे आता. मी काय म्हणतो तुला, आपली शेजारी माऊली आमरसाला बोलवलं त्यांना आणि नेमकं आपली काय भानगड आहे का? आपल्याला आमरसालाही नाही बोलवलं, काहीच नाही. आता काय तुम्ही नवे नवर देवेत का? आमरसाला नाही बोलावलं, धोंड्याला नाही बोलावलं, कुठं कायला चालूच का? तो या बाय असं पुढं पुढं बोलणं मी गुडीत तुला म्हणतो होतो ना. त्या माऊलींना बोलवलं, आता ते नवे नवर देव झाले का लगेच? त्यांचं काय काढलं तुम्ही? हा. माऊली भाऊ पैशावालेत, ते जातात 1000 2 हजाराचं खायला घेऊन. उगाच नाही सासूबाई त्यांना बोलवीत आणि करतात 100 रुपयाच्या आंब्याचा आमरस. हा ते बरोबर आहे गड्या. त्याचं नेता का बिस्किट पुडा तरी मोकळे चालतात हात आलवीत. हा नाही खरं आहे तो बोलणं मला पटलं. म्हणजे पटायजोगतच बोला ते मी. माणूस माणसाला नाही ओळखीत, पैशाला ओळखीत आहे आजकाल. पैशाला काय आहे? मग काय झालं त्याच्यात? आता खायला कुणी नेतय? माणूस किती चांगला असू दे, त्या माणसाच्या गुणाला पारखच नाही. टायमिंग राहतो, वेळ टाइम सगळे राहतो. त्याच्यात आहे ना कधी कोणाचा कवा पालट होईल त्याचं सांगता येत नाही. फक्त नियतीने राहावा माणसाने. टाइम येत नसतो, आणावा लागतो, कष्ट करावा लागत येत जिद्दीनी. हा कसं तुमच्या वाणी निवांत बसायचं आणि मग टाइम येईन. आपला टाइम बी आहे का? हा आपला टाइम बी आहे का तर आहे आणि का? बसायचं आणि चाल द्यायचं. चांगले तुकडे घेतलं बरं का सासूबाई. चांगलं आहे ना. हा मस्त. अरे पॉइंट आहे भारी आहे एकदम. तिकडे भारी मस्त पैकी घास बी होता. हो ना, घास केला इथं गिन्नी हे तुकडं घेतलं का? हा एवढं अहो साऱ्या खोल होत्या पाऊस झाला म्हणून आवार झाल्या. याच्यात काही केलं नाही का मग? आता काय गिन्नी इकडे या तुम्ही जरा लावली. सावलेले आहे इकडे. मला वाटलं लय मोठा वावर घेऊन दिलं तुम्ही. असं का? हा. इकडे या. ते भाडं थकलेलं दिलं का तुम्ही घराचं? म्हणजे तुम्हाला रायपुरती जागा नाही का हो? काय बोलता? अख्खा नाही कमीत कमी माणसाला रायपुरती जागा पाहिजे. बंगला आहे अख्खा. अक्का म्हणतो पुढं? हा. ते भाडुत्री ना. आधी मागच्या दामटून देतात तुम्हाला. मला अक्का काल म्हणली, आता म्हणली म्हणे ते भाडं द्याय ना तर ते लोक मरणाची बोलू राहिले आई. असं नाही बरं का, थोडा कमी का असा ना पण स्वतःच पाहिजे वावर. नाही का एखाद्या एखादा गुंठावर वावर नाही का एखाद्या एखादा गुंठावर जागा घ्यायची ना पाहुण्या. इतक्या दिवशी पैसे येत होते बँकेचे हा. बंद. काय केले तुम्ही? तू आली का? बरं झालं का आमरस? हा झालं आली मला बी चला मग. पाहायचं.
पाहायचं होतं ग हे. कस काय काय पाहायचं त्याच्यात, काय पाहायला त्याच्यात? ते भारी घेतलं तुमचे पतिदेव म्हणते एवढा तुकडा घेऊन दिला का? ते भाकरीचा तुकडा आहे का बाजरीची भाकर? एवढं काय ना पोटापुरतं तर झालं ना हा. माझं. बाई, मी तुला तर तर लय आनंद. नवतरपणापासून मला वावर घेऊन सासूबाई. झालंच नाही बाई वावर. लोकांची तर कामाला जायचं नाही. हा 3 म्हशी घेतल्यात ना तेवढ्या पिळान तेवढं दूध घाला. एव्हा तुम्हाला सांगतो 60-65 रुपये लिटर म्हशीचा दुधाचा भाव आहे. हाय ना, हा? हाय ना. आणि 3 म्हशीचं दूध किती निघन? 10 लिटर झालं. एवढ्या वगैरेचं दूध काढणार आहे का आता पाहुणे? त्या मोठ्या नाही व्हायच्या का का तेवढ्याच राहू अहो, राहिल्या. आत्ताच नाही पाहुणे हो. मग ते मोठे झाले होय. त्या लहानच्या मोठ्या दिवस कधी बसून व्हायच्या नाही त्या, राहत. कधी मोठ्या व्हायच्या, कधी दूध साडू. निघायचं. साडू दिवस बसून नाही राहत. दिवस बदलते पाहुणे. असं होत्या लहानच्या मोठ्या. आता तुमचे कसे दिवस कोणी बदलले? गरीबाचं श्रीमंत होतं, कोणी श्रीमंताचं गरीब होतं. असं चालू राहतं चढ उतार जीवनात माणसाच्या, ज्याच्या त्याच्या कर्माचे फळ आहेत. मग काय भूक लागली काय पोट कमी चोळीत तुमच्या आता बाहेर. आता साऱ्या सकाळचं बार पाणी भाऊ राहिलो, हे राणे गोळा हिंडून उठतो घेऊन राहिले पोटात, मरणाचे. गोळा. काय गोळा होतंय? उठू राहिलाय. असं भूक लागल्यामुळे गोळा उठतोय. चालायचं का आता? बस झालं पाहून. अहो याच्यात आता पाऊस पडला का सोयाबीन हा, लावायची. काय काय कपाशी पेरायचं काय लावू. नाही ते पाहावं लागल. मामा काहीच करू नका. तुम्ही म्हणलं ना तुम्हाला, तुम्ही कशाच्याच पिकाची नाद नका लागू. 3 म्हशीचं दूध पिळायचं 10 लिटर जरी म्हणलं तरी 30 लिटर दूध होतं. 60 रुपये भाव जरी धरला, कमीत कमी धरायचा. तसं तर 70-80 पण 60च धरा. हा 60च झाला 30 आपला. लिटरची किती होते? 1800 रुपये रोज. देईन का कोणी? नाही नाही कोण देईल? 1800. कोणत्या साहेबाला मी आहे? फिरत्या खुर्चीवर 2000 रुपये रोज होता मला. होता. कमल लाथ मारली मग. मग आता ती बँक दब झाली. बँक कायची दब झाली? हे दब झाले. हा मी कायचं दब झालं? लोकांनी दब केली ती बँक. आता अजून एक काम पाहिलेलं आहे मी. हा. हा आता तिकडे जातो. ते तुमचं काम राहू द्या आता माझ्या आईने तुम्हाला लय भारी काम पाहिले जरा. हा ते काम काम पाहिलं? पाहिलं आता. हा. वगैरे एक नंबर काम पाहिलं आता. फिरत्या खुर्चीवर आहे ना, आपल्याला काय अडचण नाही मग फिरत्या खुर्चीवर म्हणलं. फिरते काम झालं का हा लगेच खुर्चीवर बसायचं. आता फिरत्या नुसतं इकडून तिकडं तिकडून इकडे घी टोकर का उचलशेल घी तुम्ही टोकर बस काम पाहिलं, पण हे पठ्ठ्या आला पाहिजे ना कामाला. पट्ट्या काय ढेकळ्या खाईन का? याला वावर होतं हे तरी ढेकळ्या खाते. तुम्हाला वावर नाही ते शेरशिटीत कागद खाता का मी तुम्ही? पाहिले एक ठिकाणी काम, तिथं जाणार मी कामाला. येडी बिडी झाली काय? मी काय शेण उचलणारा माणूस दिसतो का तुला मी? तुम्हाला हा? जायचं आता जाणं पाहुणे माहिती हो, नाही. टायमाला बघा. करावं लागतं. आपल्याकडे लेबर भरपूर आहे. तुम्ही झाडात दुसरं शेण उचली. हा, मग बघा, झाडा- काम नाही भरपूर भाऊ, आहे. मी एक काम करू शकतो तुमच्याकडे आलो. तुम्हाला जे आवडेल ते काम करा. पैसे मोजायचं काम करीन भाऊ मी. पैसे पैसे काय झाड लावलं काय त्यांनी मोजायला? पैसे अगं- मोजायला आम्ही भक्कम आहे. पैसे मोजायला आहे. तेवढं काम मला पद्धतशीर जमत बँकेमध्ये. हा. असं का? ते शेणाचं आणि सुनाचं नका सांगू भाऊ. तेवढं काम असेल तर तुम्ही निम्म्या रातची बोला, मी येतो नाही, पैसे मग तुम्ही मोजायला. त्याच बँकेत जा ना. तुम्ही हाय त्याच बँकेत जा पाहिजे. चला. माझी पोरगी राहू द्या माझ्याजवळ. माझ्या लेकीच्या नका हाल करू तुम्ही खाय प्याय वाचून. हा. चल मी बाई, गेलो. चल. घातलेले 3. हा आणि ती सांभाळी नव्हे म्हशी. म्हणजे काय अहो, झालं? येडी का? म्हशीला तिला दूध अजिबात काय- सवय नाही शेणकूर सुनकूरची. काय नाही करायचं. लागन मला लागन सवय. लावून घ्या आता सवय. असं सगळ्याची सवय पाहिजे अहो, माणसाला. सगळे बसून सवय नाही आहे राहत पोरींना. ना. चला तुम्ही. खुर्ची सोडावा आता. चांगले विसरा दिवस बसून खुर्ची नाही आता. राहत. चांगले दिवस बसून नाही राहत गाड्या हो. दुधा घरीच ठुला आता आता काय काय आता न्यायचं? घरी तुला आता तुला सांगतो ते भाव आहे का? न्यायला परवडत आहे का? गाडी लुटीत जायचंय का? आता मग ते पेट्रोलचे सुद्धा भागत नाही त्या दुधात. तुमच्या पोटाचा भागात फक्त मग त्याच्यापेक्षा पेट्रोलचं नाही घरीच पेलं तर काय होईल? चढ बस टपक्यान. हा तुम्ही बसा तुम्ही बसा. काय बसायची आता भूक लागली मरणाची. अहो, पाहुणे, बसा, बसा, काहीतरी आणतो टाकायला. बस टाकेत बसा बसा बसा. ते मला टाकू राहिली वाटतं. पाहुणे बसा. हा, बरं बरं. मला टाक. अहो आत्ताच बाबा केलेला आहे चांगला आहे बसा. हा कोबा आताच केलेला आहे. चांगला आहे. ताजा आहे. बसा बसा. मामा इथं बसा ना थोडंसं. बस मोठी चटई. नाही नाही काही नाही काही 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 तुमच्या मामाला सवय बसा. नाही. गार वाटत खाली. हा मस्त गाडी. कोबा चोपडा आहे. टोचत नसेल काही नाही काही नाही. नाही टोचत नाही बरं का. अशकम कर राहिले इकडे सारखं ना. जर इकडे या ना दादा जवळ जरा. हे तुम्हाला दिलंय ते. याला दिलं ते नाही घ्यायचं तुम्हाला पुढं. पिटलं का तुम्ही आपला आमरस घे टपक्यान. हा येऊ द्या रस. ते नंबर शिर. आमरसात साखर टाकली ना. हा टाकली. पाहुणे भूक लागली का हो तुम्हाला? मला तर अजिबात भूक नाही. पण आता कसं आहे बसलोय आता. लय लय भूक लागली. भूक लागली. हा ते कसं आहे येताना आम्ही हॉटेलला थांबलो. आणि मग तिथं पोट भर एकदा नाश्ता केला. आता काय भूक कुठं लागते? एक तर काम नाही करायचं म्हणल्यावर भूक नाही लागत ना. ते तर आहेच थोडं म्हणा. थोडंच खा. हा तिकडे अहो इकडे घ्या. मला दिलंय. तुम्हाला दिलं होय. हा बाई अक्का तुझ्या नवऱ्याला तर लई भूक लागली बाई. काम नाही धंदा नाही
नुसतं काय म्हणतात ना काम कटाळे आणि रेट मटाळ्याची गंमत झाली बाई सकाळी त्याला बघू द्यायचं काय- होतं एकदा त्याला भूक अहो लागली तुम्हाला घ्या आधी म्हातार माणूस मला दिलाय पाणी का? वाहून घ्या, घ्या, घ्या. मरणाची हा, भूक नंबर लागली. शीट नंबर शीट हा त्यांना द्या. या पुढे या ना जरशी घ्या ना बरं द्या मी देतो दमाने हो द्या जरशी दमाने ए, आमरस घे ना. आता आमरस आमरस द्या त्याला. संपलाय बाई काय तो नवरा आहे ना तांबरत आमरत पाणीच होती ते जाऊ दे वाढ वाढ यावं. जाऊ दे आपल्याला ठेवलेला आहे पातेलं तू वाढ बाई पिऊ दे काय किती प्यायचं तेवढं पिऊन दे त्यांना काय येऊ दे आमरस आमरस पिऊ पिऊ बुळकंडी लागायची तो आहे नवऱ्याला हा येऊ का दिव तू सारं त्याच्या ताटामध्ये आणि दुसरं घेऊन जाय बरं बरं वत 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 त्यांना वत खाऊ दे पाहुण्याला पोटवर पाणी वाटवायले नाही पाणी अरे पाणीचे काय फुकट खायचं तर खायचं पाणी नामकन दमकन असं कुठं राहतंय का केशर आंबा येतून म्हणता पाणी आंबा पाणी होतून आंबा कधी खाल्ला होता का गावरान खायची सवय माऊली भाऊ आलाय